ओम नमो भगवते वासुदेवाय. कर्दम ऋषींनी आपल्या पत्नीनं म्हणजे देवहूतीनं केलेल्या सेवेवर प्रसन्न होऊन तिला सांगितलं की आत्तापर्यंतची माझी जी काही उपासना असेल, जे काही माझ्याकडनं भगवंताचं अनुसंधान घडलेलं असेल, भगवंताची भक्ती झालेली असेल, जे काही योगाचरण झालेलं असेल, याच्यातून जे जे काही मला मिळालंय, जे जे काही दिव्य भोग मला मिळाले, त्या सगळ्यांवर तुझाच अधिकार आहे आणि तो तू तुझ्या सेवेनं पतिव्रता धर्माच्या आचरणानं मिळवलेला आहे. ते मी तुला देणं, ह्याच्यात मी तुझ्यावर काही उपकार करत नाहीये. हा तुझा अधिकार आहे. आजच्या भाषेत हक्क म्हणतो आपण त्याला. हे सगळं तुझ्या हक्काच आहे. असं सांगितल्यानंतर एकीकडे संकोचली, कारण पतीने तिचं कौतुक केलं होतं. एकीकडे आनंदही वाटत होता, त्यामुळे चेहऱ्यावर मंद असं हसू सुद्धा उमटत होतं. पण ह्या सगळ्यात कुठल्याही प्रकारे आपल्या ठिकाणचा स्त्री सुलभ विनय सुद्धा जाता कामा नये, कमी होता कामा नये, ह्याची काळजी घेत आणि आपल्या ठिकाणी आपल्या पतीबद्दलचं असलेलं प्रगाढ प्रेम आपल्या शब्दातून, आपल्या वाणीतून, आवाजातून प्रकट करीत ती त्यांना सांगायला लागली, स्वामी, आपण द्विजश्रेष्ठ आहात. आत्तापर्यंत मी आपलं सगळं आचरण बघितलंय. आपण किती कठोर तपश्चर्या केली, कशी उपासना केली, आपल्या चित्तामध्ये सदैव भगवंताचं अनुसंधान कसं राहत आलेलं आहे. योगाचरण सुद्धा आपण किती चांगलं केलेलं आहे आणि त्याच्यातून त्रिगुणात्मिका जी मायाशक्ती आहे तिच्यावर सुद्धा आपला कसा अधिकार आहे हे सगळं मला कळलंय. मी जाणून चुकले आणि आता त्याच्यातून हे तुम्हाला ऐश्वर्य प्राप्त झालंय हेही मला कळलंय. पण स्वामी, एक आठवण करून देऊ का? कारण आपल्या विवाहाच्या वेळेला तुम्ही एक प्रतिज्ञा केली होती की माझ्या ठिकाणी गर्भाधान होईपर्यंत तुम्ही इथे गृहस्थ सुख उपभोगणार होतात. आता ती वेळ आलेली आहे. आतापर्यंत शक्ती संचय करण्यासाठी तुम्ही दीर्घकाळ तपश्चर्या केलीत, भगवंताची आराधना केलीत, उपासना केलीत आणि विवाह करावा ही तुमची सुद्धा इच्छा होती. आता मात्र ती वेळ येऊन ठेपली आहे की आपण ज्या इच्छेनं माझ्याशी विवाहबद्ध झालात ती इच्छा आता पुरी व्हावी. पत्नीला आपला पतीच सर्वश्रेष्ठ पुरुष वाटत असतो, जी पतिव्रता आहे तिला. आणि अशा पुरुष श्रेष्ठाकडनं, अशा पतीकडनं संतती प्राप्त होणं हा पतिव्रता स्त्रीच्या आयुष्यातला सर्वात मोठा लाभ असतो. ही तिची सर्वात मोठी मिळकत असेल. तेव्हा आपण दोघं आता शास्त्रसंमत अशा समागमासाठी तयार होऊया. त्याच्यासाठी मी काय करायला हवं, माझं काय कर्तव्य आहे हे आपण मला मोकळेपणाने सांगावं. आपल्या सेवेमध्ये आपण म्हणताय त्याप्रमाणे माझ्या शरीरात जे काही दोष निर्माण झाले असतील, कुरूपता निर्माण झाली असेल, मलिनता निर्माण झाली असेल, ह्या सगळ्याचं निरसन करण्यासाठी कशा प्रकारची उठणी, गंध पदार्थ, कशा प्रकारचं भोजन वगैरे आवश्यक आहे, हे सगळे पदार्थ, ही सगळी सामग्री आपण आणून द्यावी.
की ज्यामुळं चित्तामध्ये तर आपल्या मिलनाची इच्छा आहे, पण माझं शरीर जे हा आतापर्यंतच्या सततच्या सेवेमुळं क्षीण झालाय, दुर्बळ झालाय, ते सगळं शरीर आपली इच्छा पूर्ण करण्याच्या दृष्टीने अनुकूल व्हावं म्हणून मी काय करायला पाहिजे ते आपण मला सांगावं. त्याच्यासाठी लागणारी सगळी सामग्री आपण उपलब्ध करून द्यावी. आणि आपल्या ठिकाणची जी माझी भावना आहे ती सुद्धा आता कामभावना आता मला त्रस्त करायला लागले, पीडा द्यायला लागले. तेव्हा आपला संसार पूर्ण होण्याच्या दृष्टीने आता आपल्याला एका चांगल्या घराची सुद्धा आवश्यकता आहे. तेव्हा त्याचा सुद्धा आपण विचार करावा. कारण आतापर्यंत आपला संसार पर्णकुटीमध्ये झाडाच्या छायेमध्ये झाला, पण ज्या प्रकारचा संसार आपल्याला करायचा आहे तो संसार जर करायचा असेल तर त्या संसाराला अनुकूल असं घर सुद्धा आपल्याला मिळवायला पाहिजे. तर त्या दृष्टीने आपण विचार करावा असं तिने सुचवलं. मैत्रेय विदुरांना सांगतायत की आपल्या प्रिय पत्नीचं हे भाषण ऐकलं आणि तिच्या त्या सगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी तत्काळ कर्दम ऋषींनी आपल्या योग सामर्थ्यावर एक विमान तयार केलं की जे विमान आपल्या इच्छेप्रमाणे सगळीकडे जाऊ शकेल. रियायाः प्रियमन्विच्छन् कर्दमो योगमास्थितः विमानं कामकं क्षत्तः तर्ह्येवा विरचीकरत. कामक नावाचं विमान त्यांनी तयार केलं योग सामर्थ्यावर. कामं गच्छति, मनात विचार आला की त्याप्रमाणे जाणार. त्या विमानात कुठल्याही प्रकारचं अन्य इंधन भरण्याची गरज नाही. आजकालची जी आपली विमानं असतात त्याच्यात काही ना काही प्रकारचं इंधन भरावं लागतं, एक विशिष्ट प्रकारचं तेल भरावं लागतं, त्याच्यातून त्या विमानाला ऊर्जा मिळते आणि त्या ऊर्जेवर ते विमान चालतं. हे जे कामक विमान आहे त्या कामक विमानामध्ये आत बसलेल्यांची इच्छा हीच त्या विमानाची ऊर्जा होती. मनात इच्छा आली अमुक ठिकाणी जावं की ते लगेच विमान तुम्हाला तिकडे घेऊन जाईल. अशा प्रकारचं ते विमान होतं आणि सामान्य विमान नव्हतं. जमिनीवरही चालू शकेल, आकाशातही उडू शकेल आणि पाण्यातही तरंगू शकेल अशा प्रकारचं ते विमान होतं. कारण आपल्या पत्नीच्या सगळ्या इच्छा त्यांना पूर्ण करायच्या होत्या. भागवतकारांनी ज्या विमानाचं वर्णन केलंय सगळ्या प्रकारचे इच्छित भोग, सगळी सुख देणार असं ते विमान होतं. अतिशय सौंदर्याने नटलेलं होतं, नाना प्रकारच्या रत्नांनी युक्त होतं आणि त्या विमानामध्ये जे स्तंभ होते ते सुद्धा मौल्यवान अशा मणिरत्नांचे होते. सगळ्या प्रकारची संपत्ती, ऐश्वर्य जी उत्तरोत्तर वाढत राहील अशी त्या विमानामध्ये होती. आजकाल आपल्याला एअर कंडिशनिंगचं कौतुक खूप आहे की बाहेर उष्ण हवा आणि आत गारवा निर्माण होणं, किंवा बाहेर थंडी आणि आत उष्णता ऊब निर्माण होणं, याचं कौतुक आपल्याला आहे. हीच व्यवस्था कर्दम मुनींनी निर्माण केलेल्या त्या कामक विमानामध्ये सुद्धा होती. सगळ्या बाहेर कुठलाही ऋतू असेल त्या ऋतूला अनुकूल असं वातावरण आज विमानात राहील अशी तिथे व्यवस्था होती. जिकडे तिकडे ठिकठिकाणी दिव्य सामग्री ठेवलेली होती. चित्र विचित्र असे रेशमी पडदे होते, पताका होत्या सजवण्यासाठी लावलेल्या. आत नाना प्रकारच्या वेली वगैरे होत्या की ज्यांच्या फुलांवर भुंगे गुंजारव करत इकडे तिकडे भ्रमण करत होते.
रंगीबेरंगी आणि विविध गंधांची फुलं होती, त्यांच्या माळा होत्या. अनेक प्रकारच्या रेशमी वस्त्रांनी ते विमान सजवलेलं होतं. त्या विमानामध्ये एकावर एक असे अनेक मजले असलेले आणि त्याच्यात अनेक खोल्या असलेल्या अशी ती व्यवस्था होती. भागवतकार म्हणतात, उपरी उपरी विन्यस्त निलयेश पृथक पृथक क्षिप्तै कशिपुभिः कांतन पर्यंक व्यजनासनैः. अनेक मजले होते आणि त्या मजल्यांवर अनेक खोल्या होत्या त्या विमानामध्ये. आणि त्याच्यात अतिशय कोमल अशी शय्या, पलंग, पंखे, वेगवेगळी सुखद अशी आसनं होती. त्या विमानांच्या आतल्या भिंतींमध्ये नाना प्रकारच्या शिल्परचना होत्या, त्यामुळे त्याची शोभा अशी अपूर्व अशी वाटत होती. पाचूची जमीन होती, फ्लोरिंग ज्याला आपण म्हणतो. आणि बसण्यासाठी पोवळ्याची आसनं होती. खोल्यांमध्ये पोवळ्यांचेच उंबरठे होते. दारांना नाना प्रकारचे हिरे जडवलेले होते. इंद्रनील मण्यांचा डोंगर करून त्याच्या शिखरावर सोन्याचे कलश ठेवलेले होते. असं अनेक प्रकारचं निरनिराळ्या आकर्षणांनी पूर्ण असं हे विमान होतं. त्या विमानामध्ये जागोजागी कृत्रिम हंस आणि कबूतर इत्यादी पक्षी होते. कृत्रिम, पण बघणाऱ्याला ते एकदम सजीव वाटावेत असे होते. आणि आरशावर त्या प्रतिबिंबाला भुलून जशा चिमण्या पोपट चोच मारतात, तसं त्या कृत्रिम हंसांवर आणि कबुतरांवर जिवंत हंस आणि कबूतर तिथे येऊन उडायची, बसायची, त्यांच्याशी आपल्या भाषेमध्ये बोलायची. त्या विमानामध्ये आवश्यक त्याप्रमाणे निरनिराळ्या खेळण्याच्या जागा होत्या, क्रीडास्थळी होती, शयनगृह होतं, बैठक होती, म्हणजे आजच्या भाषेत आपण हॉल जो म्हणतो, हॉल होता, अंगण होतं, चौक होते. आज आपल्याला ज्या ज्या सोयी सुविधा आपल्या घरामध्ये, बंगल्यामध्ये लागतात, करता येतात, त्या सगळ्या सोयी सुविधा कर्दम मुनींच्या या कामक विमानामध्ये उपलब्ध होत्या. विमान समोर होत. विमानाकडे देवहूतीने बघितलं सुद्धा, पण तिला काही आतून प्रसन्नता जाणवली नाही. आणि मग हे सगळं जेव्हा कर्दमांना कळलं की ही बघतीये पण मनापासून काही बघत नाहीये, हे सगळं बघितल्यानंतर जितकं तिने प्रसन्न व्हायला पाहिजे, खुश व्हायला पाहिजे, आनंदित व्हायला पाहिजे, तसं काही तिचं चित्त आनंदित प्रसन्न होत नाहीये. आणि हे जाणल्यानंतर कर्दम आपणून तिला म्हणाले की अगं, हे इथे जवळच बिंदू सरोवर आहे, तिथे तू जा, तिथे स्नान कर आणि मग ह्या विमानात येऊन बस. भगवान विष्णूंच्या अश्रूंमुळे तयार झालेलं हे जे सरोवर आहे, ह्या सरोवरात स्नान केलं, ज्या तीर्थस्थळीमध्ये स्नान केलं की माणसांच्या सगळ्या कामना ह्या पूर्ण होतात, असा या सरोवराचा महिमा आहे. पतीचं बोलणं ऐकलं आणि मग देवहूती लगेच गेली का स्नानासाठी, पुढच्या भागात बघूया. ओम नमो भगवते वासुदेवाय.